मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण, माजी व्हाईस प्रिन्सिपल, बाबाजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी. मी लेखक, कवी, वक्ता, अनेक पेपर इंटरनॅशनल नॅशनलला प्रसिद्ध झालेले आहेत. FY ते MA पर्यंतच्या राज्यशास्त्राची जे माझे ग्रंथ आहेत ते पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेले आहेत. कवितेचे 2-3 संग्रह आहेत, एकांकिका संग्रह आहे, कथा संग्रह आहे. अशी छोटीशी ओळख माझी आहे. मी शब्दगंध साहित्य महाराष्ट्राचा माझे अध्यक्ष आहे. आमची पार्थ विद्या प्रसारक संस्थेचा कार्यकारिणी सदस्य आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. आंबेडकरी साहित्य परिषदेमध्ये मी आहे. ही छोटीशी ओळख यासाठी की आज मी माझाच विद्यार्थी किशोर तुपवेरे यांची मुलाखत मी घेणार आहे आणि ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण एक विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर वैचारिक चर्चा करतो, ती त्या प्राध्यापकांसाठी किंवा त्या शिक्षण व्यवस्थेसाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट असते. म्हणून आज आपण आमचे विद्यार्थी की जे आज पैठणला प्राध्यापक आहेत, किशोरजी तुपवेरे यांची आज आपण मुलाखत घेऊया. आज आपण एका नवीन होतकरू, अभ्यासू अशा प्राध्यापकांना भेटणार आहोत, ज्याने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून, ग्रामीण भाग म्हणजे आपल्या शेवगाव पैठण रस्त्यावरचं एक छोटंसं गाव तळणी नावाचं. या तळणी जवळजवळ 400-500 लोकसंख्या असणारं गाव असणार आहे. या गावात एका कुटुंबात, गरीब कुटुंबात, 1-1.5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबात जन्म घेतला आणि शिक्षणाचा ध्यास घेतल्यामुळे या मुलाने शेवगावमध्ये कॉलेजला ॲडमिशन घेतलं. FY करत करत MA केलं आणि नुसतं MAवर न थांबता आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, आपल्याला ज्ञानदान करायचं आहे आणि असे एक डोळ्यात समोर ध्येय ठेवून या विद्यार्थ्याने पुढे सेट केलं, नेट केलं, आता PhDला ॲडमिशन आहे. अशा या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, अशा या होतकरू विद्यार्थ्यांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की तुम्ही इथपर्यंत कसे आलात, कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे आणि काय करायचं आहे. सामाजिक काम असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिकमध्ये तुम्ही काय करणार आहात आणि त्यासाठी तुमचं कसे प्रयत्न असणार आहेत, या पद्धतीने आपण त्यांना प्रश्न विचारू. सर, तुमचं स्वागत आहे. प्रथमतः तुम्ही सांगा की तुम्ही इथपर्यंत कसे आलात. सर्वप्रथम जय भीम सर. जय भीम. मला असं वाटत होतं की आपण आपला विचार व्यक्त करण्यासाठी बहुतांश वेळा मला हे जाणवलं सर की आपला आवाज कोणीतरी दाबतंय. ही एक न दिसणारी अशी व्यवस्था आहे की या स्टेज व्यवस्थेवर सर जाणीवपूर्वक असं वातावरण तयार केलं जातं, असं एक नाटक आणि एक फार्स तयार केला जातो आणि त्याच्यात असं दाखवलं जातंय की बोलणारे तेच, काहीतरी लिहिणारे तेच, प्रकाशक तेच आणि आपण फक्त वाचायचंय आणि आपल्या ज्या यातना, ज्या काही दुःख आहे ते फक्त आपण कुडत बसायचे. बरोबर आहे.
आपल्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी हक्काचं कुठंतरी व्यासपीठ असावं असलं पाहिजे. हा. असं मला नेहमीच वाटायचं. त्यामुळं मी बरेचसे मार्गदर्शन घेतले सरांचे, खास करून तुमचं पण या गोष्टीत बऱ्याच वेळा मी डोकं खाल्लेलं आहे. आणि मला असं वाटलं की आपले विचार व्यक्त करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं आणि मी वेळोवेळी त्याच्यावर कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करता यावं आणि कुठंतरी, कारण जाणीवपूर्वक आपल्याला विचारतच कोणी घेत नाही, किंवा एखाद्या राजकीय गोष्टीवर, एखाद्या सामाजिक गोष्टीवर, देशाच्या शिक्षा नीती आहे, देशाच्या महत्वाच्या गोष्टीवर आपल्या संग कोणी विचार करायला येत नाही. अंतिमतः जरी आपण सरकारचे, देशाचे मालक असलो घटनेनुसार, तरी सर्वसामान्यांची भूमिका काय आहे बा असं विचारायला कुठला एखादा नॅशनल पत्रकार किंवा मोठा व्यक्ती आपल्याकडे येत नाही. तर त्यामुळं मला वाटत होतं असं काहीतरी आपण एक चालू करावं, कुठलं तरी आपलं एक यूट्यूब चॅनल वगैरे असावं, आणि त्या दृष्टीने ही वाटचाल मी करण्याचा प्रयत्न केला सर. सुंदर आहे, कारण बहुजनांचे विचार आत्ताच्या काळामध्ये प्रसारित करण्यासाठी आपल्याला आपली साधनं स्वतःची असावी लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्या काळामध्ये या मेनस्ट्रीम मीडियाने कधी पुढे येऊ दिलेलं नाही. खरं खरं, बरोबर. आणि त्यामुळे बाबासाहेबांना त्यांना स्वतः वेगवेगळे पत्रिका, पेपर्स, मासिक काढावे लागले असते. कारण त्यांना त्यांची भूमिका जर मांडायची असेल आणि कुठलीही काटछाट न करता त्यांचा विचार जर समाजापर्यंत जायचा असेल, तर त्यासाठी त्यांनी मग ते जनता असेल, मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे केले. आणि त्यामुळे तुम्ही हे एक चांगला प्रयोग केलेला आहे. कारण आता या समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला तुमचे विचार दाबले जातात आणि ते प्रसारित केले जात नाही. मेनस्ट्रीममध्ये आपल्यासारखे कितीही विचारवंत असू द्यात किंवा बोलणारे असू द्यात, आता आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे एक सामाजिक छोटंसं चॅनल का होत नाही, किंवा तुमचा हा प्रयोग खूप आनंददायी आहे किंवा खूप चांगला आहे. मी पुढे असं विचारणार आहे की तुमची शिक्षणाच्या या परिस्थितीमध्ये किंवा शिक्षण घेतलं पाहिजे याच्या पाठीमागची जी ऊर्जा आहे किंवा प्रेरणा आहे ती नेमकी कोणाची आहे? हा खूप सोपा आणि खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही सर विचारलाय. कारण तो जवळचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपण आपल्या सर्वांचं महत्वाचं प्रेरणास्थान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि तुमची सर्व जी काय प्रगती होणार आहे ती शिक्षणानेच होणार आहे. बरोबर. आणि ही प्रेरणा आमच्या अंतःकरणात नेहमीच असायची. आणि शिक्षणाशिवाय गत्यंतरच नाही, पर्यायच नाहीये, हे ज्यावेळेस आम्हाला जाणवलं. आणि बाबासाहेब थोडंसं या स्ट्रीम मीडिया किंवा काही असो, ही जी व्यवस्था आहे, तर बाबासाहेबाचं डीपमध्ये वाचन थोडं उशिरा झालं. आणि साहजिक आहे, उशिरा होण्याचं म्हणजे कॉलेजच्या सिनियर कॉलेजला आल्याच्या नंतर ती पुस्तकं मिळायला लागली. कारण ह्या व्यवस्थेने बाबासाहेबांचं म्हणजे बाबासाहेबांना तुम्ही वाचायला किंवा उशीर झाला. आणि उशीर होण्याची कारण अशी होती की बाबासाहेब आम्हाला कळले की घरामध्ये एक सुटबुटचा मध्ये फोटो आहे, बाकीच्या देवांपेक्षा एक सुटबुट घातलेला कोणता फोटो आहे? बाकी तर उघडे नागडे फोटो आहेत, समजा देवाचे माळा बिळा घातलेल्या, पण हा सुटाबुटातला देव कोणता हे आम्ही आजीला विचारायचो. त्यावेळेस ते म्हणे की बाबा आहेत बा आपले, हे बाबा आहेत, म्हणजे बाबासाहेब पण आहे बाबा. आणि मग एक कुतूहल निर्माण झालं. तर बाबासाहेबांचे फक्त पूर्ण शिक्षण किंवा आपण नाही का हायर सेकंडरी शिक्षणापर्यंत बाबासाहेब फक्त मोजकी माहिती होती आपल्याला. आणि बाबासाहेबांनी जवळपास आता 51 पुस्तकं लिहिलेली बाबासाहेबांनी. तर सर हे जी पुस्तकं आहेत ही जाणीवपूर्वक प्रत्येक लायब्ररीमध्ये अवेलेबल नाहीये, जाणीवपूर्वक नाहीये, ठेवलेली नाहीये. आणि मग या संदर्भामध्ये आपल्याला माहिती ज्यावेळेस होत गेली उलगडा, आणि त्यावेळेस त्यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम केलंय, इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचं किती महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे, किंवा ते मंत्री असताना पाटबंधारे खात्यात किती महत्वाचं काम आहे,
किंवा त्यांचं वीज निर्मिती ऊर्जा क्षेत्रात, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात किती मोठं काम आहे शेती. आणि शेतीमध्ये किती मोठं योगदान आहे. आणि मग आश्चर्य वाटतं की फक्त घटनेपुरते बाबासाहेब मर्यादित नसून आर्थिक, सामाजिक, राजकीय, शेतीच्या संदर्भात, आर्मीच्या संदर्भात, शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात, विदेशी, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं खूप मोठं आहे. आणि मग आपण शिकलं पाहिजे, आपण ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि चर्चा, डिबेट केली पाहिजे आणि तुमच्यासारख्या विद्वान लोकांच्या संपर्कात आलं पाहिजे असं मला नेहमी नेहमी वाटत राहायचं. नाही, खूप चांगला विचार आहे तो त्या पद्धतीने. कारण ज्ञान हे चर्चेतून, वाचनातून आणि डिबेटमधून मिळत असतं. वेगवेगळ्या सेमिनारमधून ज्ञान आपण ग्रहण करत जातो. नाही, प्रश्न हा आहे की आपण अनेक वेळेला असं म्हणतो की बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, पण अनेक लोकांना, सुशिक्षित लोकांना सुद्धा अजून पूर्णपणे बाबासाहेब समजलेले नाही असं मला वाटतं. त्याची कारण काय असू शकतात? सर, अत्यंत मस्त आणि एकदम रिअल प्रश्न विचारला सर तुम्ही. तुमच्या या प्रश्नाशी मी 1001% सहमत आहे. बर, तंतोतंत. कारण बाबासाहेब काय म्हणतात की ज्ञानवान होणे म्हणजे काय. एखाद्याकडे खूप जास्त डिग्र्यात म्हणून तो ज्ञानी नाही, खूप विद्वान आहे म्हणून तो ज्ञानी नाही, जगामध्ये त्याचं एक वेगळं वलय आहे आणि त्याचं लोक ऐकतात म्हणून तो ज्ञानी नाही. पण बाबासाहेब असं म्हणतात की सम्यक विचार आणि तुम्ही तुमची सायंटिफिक टेम्परामेंट तुम्ही किती डेव्हलप केला त्याविषयी दृष्टिकोन. बाबासाहेब एक उदाहरण देतात, बाबासाहेबांचंच उदाहरण आहे. जर का तुम्हाला कुणीतरी सांगितलं की एक व्यक्ती होता आणि त्याला 10 डोके होते आणि तुम्ही जर डोळे झाकून ते मान्य केलं की एका धडावर 10 डोके असतील, तर तुमच्या त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. पण तुम्ही जर का प्रश्न केला की बाबा हे 10 मुंडके होते कस काय, आणि तुम्ही जर त्याला उलट प्रश्न केला की 10 मुंडके त्या एका व्यक्तीच्या शरीरावर होते नेमकं कसे, ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्ही शिक्षित आणि तुमच्या शिक्षणाचा खरा उपयोग, असं बाबासाहेब म्हणायचं. हा, म्हणजे बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही शिकला म्हणजे सुशिक्षित झालात असं नाही, असं नाही. येस येस येस. असं त्यामुळं असा तो विचार होता. येस येस. आणि म्हणून मग आपण म्हणतो की बाबासाहेब समजून घेणं फार सोपंही आहे आणि फार कठीणही आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला प्रचंड वाचन करावं लागेल, बाबासाहेब समजून घ्यावं लागतील. आणि नुसते समजून घेऊन मी तर या विचाराचा आहे की बाबासाहेब तुम्ही समजून घेऊन तुमच्या स्वतःपुरतं मर्यादित ठेवण्याला काहीही अर्थ नाही. कारण जोपर्यंत तुम्ही समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेब ज्या परिस्थितीतून आले, कारण शिक्षणासाठी श्रीमंत असावं लागतं, गरीब असावं लागतं, मध्यमवर्गीय असावं लागतं असं काहीच नाही. कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे बाबासाहेब. आणि हे आपल्याला जी मुलं शेतकऱ्याची आहेत, शेतमजुराची आहेत, ऊसतोड कामगारांची आहेत, वेगवेगळ्या मजुरी करणाऱ्यांच्या पालकांची आहेत, अशा मुलांना आपल्याला बाबासाहेबांचं उदाहरण त्यांच्यासमोर प्रेरणेसाठी ठेवावं लागेल. आणि त्या पद्धतीने त्या मुलात शिक्षणाची ऊर्जा तुम्हाला पोचवावी लागेल. त्यावेळेस ही मुलं प्रवृत्त होऊन खूप चांगल्या पद्धतीने मध्येच कुठलंही महाविद्यालय शिक्षण न सोडता ते शिक्षित होतील. यासाठी तर तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजेत. कारण सध्या या नवीन पिढीमध्येच तुमच्यासारख्या पिढीने हे काम जोमाने केलं पाहिजे. पुढे मी असं म्हणेल की धम्माची चळवळ, बाबासाहेबांची चळवळ इकडे तुम्ही कसे वळालात. कारण तुम्ही अगोदर म्हणालात की मला कॉलेजपर्यंत, हायस्कूलपर्यंत मला बाबासाहेब समजले नव्हते किंवा वाचण्यात आले नव्हते आणि त्यामुळं मी बाबासाहेबांच्या विचाराच्या इतक्या जवळ गेलेलो नव्हतो. पण मग धम्माकडे किंवा चळवळीकडे कसं काय वळालं? निश्चितच सर, धम्माकडे मी कसं वळालो या प्रश्नाचं उत्तर तर मी देतोच आहे. पण मागच्या एक प्रश्नाचा थोडासा अंश बाकी मला जे आठवला आहे तर तुमची विनंती करतो, मी तर देतो पुन्हा एकदा. बरोबर आहे. काय झालंय की बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंबेडकरवाद म्हणून आहे, तर या भारतामध्ये अजूनही काही एक विशिष्ट वर्ग आहे जो त्यांचा आंबेडकरवाद मानायला तयार नाही.
हम्म. आज प्रत्येक पक्षातले प्रत्येक लोक बाबासाहेबांचं नाव घेऊन जय जयकार करून डोक्यावर घेतात, परंतु त्यांच्या विचारासारखं वागत नाही. हे दुर्दैव. आता झालं असं की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मार्क्सची तुलना करतायत, बुद्ध अँड धम्म, कार्ल मार्क्स नावाच्या अच्छा, त्यांच्या ग्रंथामध्ये एक कंपॅरिझन करतात, कार्ल मार्क्स आणि बुद्ध. आणि बाबासाहेबच म्हणतात की 2500 वर्षापूर्वी जो तथागत गौतम बुद्ध झाला आणि नंतर कार्ल मार्क्स झाला 17व्या शतकात, तर यांची तुलना करताना असं तुम्हाला वाटेल की काय करतोय, पण जे कार्ल मार्क्स सांगतो तेच बुद्धाने आधी खूप आधी सांगितले. आणि हे त्याच्यात खूप चांगली चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. फक्त अंतिमतः मार्क्स हा काहीही करून, गमावलेले हक्क काहीही करून घ्या, हिसकावून घ्या आणि त्याच्यासाठी काहीही करा, असा सल्ला मार्क्स काहीही करा, काहीही. आणि काहीही मध्ये कदाचित हिंसेला पण खतपाणी घातलं जाऊ शकतं असा अंदाज आहे. पण बुद्ध काय म्हणतात की तुम्ही शांततेच्या मार्गाने सर्व काही मिळवा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असंही म्हणतात की मला ती क्रांती अपेक्षित आहे जी रक्ताचा एकही थेंब वाया न जाता मिळणारी क्रांती मला अपेक्षित आहे. म्हणून मार्क्सवादापासून थोडंसं हटके बाबासाहेब म्हणजे त्यांचा आंबेडकरवाद सांगताय. मामा ते खूप चांगल्या पद्धतीने भीमगीतांची जयंती वगैरे साजरी उत्साहात वगैरे व्हायची मोठी. आणि मग तिथून निश्चितच बाबासाहेबांनी चांगलं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा एक छोटासा आंबेडकरी जलसाचं गावगाव असायचं, त्याला भजनी मंडळ किंवा पार्टी वगैरे म्हटलं जायचं गावगावातली. आणि त्यामध्ये मग ते गीत म्हणायचे बाबासाहेबाचे. आणि त्यावेळेस मग ते वाद्य काम, ढोलक वगैरे, पेटी बिटी तिथे, आणि त्यात ते भारी वाटायचं लहानपणी आम्हाला. मग त्यातनं ते प्रत्येक जयंतीला एक नाटक वगैरे बसवायचे गावातली त्या टायमाला लहानपणी. आणि ते नाटकात खूप कुतूहल निर्माण व्हायचं. आणि त्यानंतर मग एक आस्था तर होतीच बाबासाहेबांविषयी. पण ज्यावेळेस आपण सिनियर महाविद्यालयात आलो त्यावेळेस काही जे पुस्तकं मिळालं किंवा समजा धनंजय कीरचे जे पुस्तक मिळालं बाबासाहेब आंबेडकरांचं, आणि मग त्यानंतर त्यात काय डिटेलच असेल किंवा विचारधारेचं असेल त्याच्यात मला जायचं नाही खोलवर. पण नंतर बाबासाहेबांविषयी वेगवेगळी जी पुस्तकं लिहिली, जी त्यांनी मतं व्यक्त केली, त्यांनी म्हणजे मार्क्सविषयी काय म्हटलंय किंवा थॉट्स ऑन पाकिस्तानविषयी त्यांची काय धारणा होती, पाणी संदर्भात त्यांचं काय नियोजन होतं, आणि 2000 सालापर्यंत अख्खं जे नियोजन आहे देशाच्या विकासाचं, रामचंद्र गुहागर त्यांना म्हणतात फाउंडिंग फादर ऑफ इंडिया, तर ते भारताचे आधुनिक जनक किंवा आपण बाप म्हणू तर ते का होते, तर ते निश्चित लक्षात येते. फक्त एवढं आहे की बाबासाहेबांचं हे उत्तुंग कार्य जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं गेलं प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये. कुठेतरी इतिहासाच्या पुस्तकात एक अर्ध पेज फक्त या बाबासाहेबांवर ही शोकांतिका आहे, दुर्दैव आहे. नक्कीच. आणि हे तुम्ही पण मान्य करणार, बरोबर नाहीये. तर त्यानंतर मला असं वाटायला लागलं की धम्म चळवळीमध्ये बाबासाहेबांनी जे काय सांगितले की शिका संघटित व्हा, संघर्ष करा, किंवा जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. तिसरं एक बाबासाहेबांनी सांगितलंय की मी तुमच्यासाठी शोधून काढलाय हा धर्म, जो धम्म तुमचा जिथला धर्म होता. आपल्याकडे जवळच पैठण आहे. हे सातवाहनचे जे सातकर्णी वगैरे राजे होते हे बुद्धिस्ट राजे होते. याच थोड्या जवळच गेलं तर आपल्याकडेच अजिंठा औरंगाबादच्या पुढे आहे, आणि ती सर्वात जुनी बौद्ध गुफा आहे, त्यामध्ये जातक कथांचा उल्लेख सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही सर्व विरासत होती. जवळपास 1500 लेण्या आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, सह्याद्रीच्या रांगेंमध्ये बौद्ध लेण्या आहेत. मग आपण कोण होतो पूर्वी? आपण जर इथले होतो, इथल्या राजा होतो, आणि ही जी वेगळी संस्कृती आली, आपल्याला दाबून आली, आपल्या लोकांचं अधपतन करून आली. मग जे रंजलेले गांजलेले जे पददलित झालेले आहेत, निश्चितच आपण त्यांचे वारसदार. आणि बाबासाहेब म्हटले की तुम्ही एक पूर्वीचे बुद्धच होता. आता जरी तुम्ही दलित म्हणून गणले जातात तरी पूर्वी तुम्ही दलित हा शब्द एक सामूहिक समूहासाठी वापरला जातो. पण आता नवीन याच्याप्रमाणे आपल्याला SC ST OBC SC ST असं म्हणावं लागतं. पण तरी सुद्धा समूहात्मक किंवा समूह सूचक शब्द म्हणून तो दलित असा वापरला जातो. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे असा शब्द किंवा हिंदीमध्ये त्याला दबे कुचले असं म्हटलं जातं. हा, जो बरेचसे दिवस या व्यवस्थेने दाबून ठेवला, ज्याच्यावर आतून काही शतक तरी अन्याय होत राहिला आणि त्याला वाचा नाही, ते बोलू शकला नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र चालू केलं. चालू केलं. अगदी बरोबर आहे.
अशा पद्धतीने आता तर आपल्याकडे म्हणजे विशेषतः बौद्ध समाजामध्ये खूप मोठी शैक्षणिक क्रांती झालेली आहे. बरोबर. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये धम्म आज त्याचं पालन किंवा धम्म पाळला जातो. पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला एक गफलत होते, धर्म आणि धम्म. पण धम्म आणि धर्म ही वेगळीच कन्सेप्ट आहे, वेगळी संकल्पना आहे. ती काय? प्रचलित धर्मामध्ये ज्या गोष्टी असतात, साधारण जगातले भरपूर धर्म असतील, आपण 4-5 जर धर्म 2-3 मोजू, समजा 2-3 काय वेगवेगळे धर्म असतील. धर्मामध्ये एक संकल्पना असते, कुठली तरी एक शक्ती आहे, कदाचित ती अवतार घेत असेल किंवा ती सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी होत असेल किंवा काहीतरी चमत्कारी कृती करत असेल. अशा ज्या गोष्टीला मानतो तो धर्म आहे. त्यानंतर धम्म मध्ये नेमकं हे जो निर्मिक आहे, ईश्वर आहे, याविषयी काहीच भाष्य केलं जात नाही. कुठल्याच काल्पनिक गोष्टीमध्ये तुम्ही रितसर पडूच नका किंवा त्याचा विश्वासच ठेवू नका, यावर सांगितलं जाते. आणि धम्म हा जगण्याचा मार्ग आहे. बरं. आणि तो फक्त मानवासाठी, त्याचा अंतिम केंद्र मानव आहे. मानव. कुठलं तरी परग्रही शक्ती वगैरेवर त्याचा विश्वास नसतो. आणि मग तो फक्त सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण करतो, त्याला आपण धम्म म्हणू शकतो. सगळ्यात सुंदर असं विज्ञानावर आधारित असल्यामुळे येस, तुम्हाला कुठल्याही अडचणी येत नाही. हो हो हो. किंवा फार तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. निश्चित निश्चित. कारण त्यांनी बुद्धांनी आपल्याला म्हटलेलंच आहे की मी चमत्कार करून दाखवणार नाही, मी देव नाही, किंवा मी तुमचं कल्याण करणार नाही. बरोबर. म्हणजे यातून मग ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीचं धम्म. पण आज बहुतेक आपण जर पाहिलं तर धम्माचा प्रचार आज चांगल्या पद्धतीने होतोय. जगामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात झालेलंच आहे, आपण बघतो. आता आपण या शैक्षणिक चळवळीकडे येऊ. आज शिक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो आहोत. तर शिक्षणाचा प्रसार किंवा प्रचार किंवा झोपडीत शिक्षण अजूनही पाहिजे तसं गेलेलं नाही. ते गेलं पाहिजे. कारण जसं आपण म्हणालो की बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण हे दूध अजूनही बऱ्याच झोपडीपर्यंत किंवा तिथपर्यंत पोहोचलंच नाहीये. वेगवेगळ्या कारणाने आजही मग ती माध्यमिकला गळती होते, प्राथमिकला गळती होते, 12ला गळती होते, महाविद्यालयाला गळती होते. ही गळती मोठ्या पर्सेंटमध्ये आहे. बरोबर. ही आपल्याला थांबवावी लागेल आणि मग खऱ्या अर्थाने आपण पुढे जाऊ. बाबासाहेबांचा विचार, शिक्षणाचा विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकू. अशा पद्धतीने कधीतरी पुढे मी तुम्हाला बाबासाहेबांच्या शिक्षणाचे विचार यावर आपण चर्चा करू किंवा त्याची तुम्हाला सविस्तर मी त्याची माहिती पण देईल. मला वाटतं की आज आपण अति छोट्या पद्धतीने आणि छोटासा विचार घेऊन आज अचानक बसलो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथे आलात, आपण चर्चा केली, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. ही संधी तुम्ही मला उपलब्ध केली आणि तुम्ही म्हणजे इतक्या गहन विषयावर माझ्या संग चर्चा केली आणि मी सांगण्याचा प्रयत्नही केला आहे. आणि तुम्ही असल्यामुळं मला ह्या ज्या गोष्टी सहज शक्य झाल्या. कारण हे गोष्टी खूप गहन आहेत आणि समजण्यासाठी ती व्यक्ती तेवढी दमदार असणं गरजेचं होती. आणि त्याबद्दल सर मनापासून धन्यवाद. जय भीम. थँक्यू. थँक्यू.